नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे GK24 या मराठी एज्युकेशनल चॅनलमध्ये। तर पहा, सार्वजनिक आरोग्य विभाग भरती 2023 गट क आणि गट ड त्या संदर्भातली परीक्षाची आन्सर की जी आहे म्हणजे उत्तर तालिका जी आहे फायनल ती कशा पद्धतीने तुम्ही डाउनलोड करू शकता या संदर्भातला हा व्हिडिओ आहे। तर पहा, या ठिकाणी आपल्याला ऑलरेडी रजिस्ट्रेशन लॉगिन म्हणजे इथं तुम्ही क्लिक करू शकता। त्यानंतर तुम्हाला दुसरा ऑप्शनही दिलेला आहे, वरती लॉगिन यावर क्लिक करायचं आहे। पहा, लॉगिन या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम तुमचा रजिस्ट्रेशन नंबर म्हणजेच तुमचा लॉगिन ID टाकायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमचा पासवर्ड टाकायचा आहे। पहा, तुमच्याकडे जर रजिस्ट्रेशन नंबर म्हणजेच लॉगिन ID जर नसेल किंवा तुम्ही विसरले असाल तर तुम्ही तुमच्या ईमेलवर जाऊन पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट हे सर्च करून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। तर पहा, तुम्हाला जर ईमेलही नसेल आणि तुमच्याकडे मेसेजही नसेल तर या ठिकाणी फॉरगेट ऑप्शनचा पर्याय दिलेला आहे। म्हणजे तुम्ही पासवर्ड किंवा ID जर दोन्ही विसरले असाल तर पहा, इथं फॉरगेट पासवर्ड आणि चेंज पासवर्ड दोन ऑप्शन दिलेले आहेत। तर त्याचा वापर करून तुम्ही तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि तुमचा पासवर्ड जो आहे तो परत मिळवू शकता। तर पहा, या ठिकाणी आपल्याला डिटेल्स भरायची आहे, पहिले रजिस्ट्रेशन नंबरची, त्यानंतर पासवर्डची आणि कॅप्चा कोड फिल करायचा आहे सेम टू सेम, त्यानंतर लॉगिन या बटनावर क्लिक करायचं आहे। तर पहा मित्रांनो, लॉगिन झाल्यानंतर तुमच्यासमोर हे पेज ओपन होईल। या ठिकाणी ही जी सूचना आहे ती आपल्याला क्लोज करायची आहे। क्लोज केल्यानंतर तुम्हाला पोस्ट सिलेक्शनचं ऑप्शन दिसेल। या पोस्ट सिलेक्शनच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला थोडंसं खाली यायचं आहे। खाली आल्यानंतर तुम्हाला तुमचा फॉर्म जो आहे भरलेला त्याची थोडीशी डिटेल्स दिलेली आहे, ती डिटेल्स तुम्ही पाहू शकता। तर या ठिकाणी आपल्याला एक आय बटन दिसणार आहे, आय बटनवर आपण क्लिक करणार आहोत। तुम्ही पाहू शकता हे जे ॲक्शनच्या खाली लिहिलेलं आय बटन आहे त्यावर क्लिक करायचं आहे। आय बटनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर जे आहे ते पुढचं पेज ओपन होईल। या ठिकाणी पुन्हा आपल्याला सूचना दिलेली आहे, ती सूचना पुन्हा क्लोज करायची आहे। फॉर्म सक्सेसफुली सबमिट झाल्याची सूचना आहे ती। तर पहा, इथं तुम्हाला विविध ऑप्शन्स दिसतील, ॲडमिट कार्डचं सुद्धा ऑप्शन दिसेल। त्याच्या बाजूला एक्झॅक्ट ॲडमिट कार्डच्या बाजूलाच तुम्हाला तुमचं ॲन्सर कीचं जे ऑप्शन आहे ते उपलब्ध होणार आहे, पण तुर्तास उपलब्ध झालेलं नाही, कारण की आपली जी ॲन्सर की आहे ती आपल्याला 17 तारखेपासून उपलब्ध होईल। तुम्ही पाहू शकता 17 जानेवारी 2024 म्हणजे उद्या 3 ते 4 या वेळेच्या दरम्यान तुम्ही तुमची फायनल ॲन्सर की जी आहे ती डाउनलोड करून घेऊ शकाल। तर पहा मित्रो, ही होती संपूर्ण प्रोसेस।